माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग बघू शकता, दुपारचे 1 वाजलेले. आज थोडासा लेट झालेला आहे सगळ्याच कामांना, कारण मॉर्निंगला थोडासा लेट झाला की मग नंतर लेटच होत जातो प्रत्येक कामाला. तसं झालेलं आहे. कपडे पण आज लेटच लावले होते मशीनला, तर आता धुवून झालेले आहेत. तर यांच्यासाठी मी अगोदर टिफिन पॅक केलं, म्हणजे रविवारचा उपवास आहे, आज रविवारची पूजा वगैरे झालेली आहे, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. मग स्वयंपाकी झाला. स्वयंपाकामध्ये शिरा बनवला होता नैवेद्याला मी, परत भाजी भाकरी जी आपला रेग्युलर स्वयंपाक आहे ते बनलेला आहे, कारण जास्त तेलकट तळीवर जास्त हेवी जेवण जे आहे ना यांना आवडत नाही आहे, त्यामुळे मी साधं सिंपलच बनवलेलं आहे. फक्त नैवेद्यासाठी मी शिरा बनवला गोडीमध्ये. तर इकडं टिफिन तर पॅक झालेलं आहे, दिनेशचं पण जेवण झालेलं, म्हणजे या दोघांचं आवरलेलं आहे. माझं दिवसभर चलत असतं, म्हणजे आणखीन जेवण झालेलं नाही आहे माझं. तर अगोदर मी हे कपडे वगैरे उन्हाला टाकते, म्हणजे आपली जी रेग्युलर कामं आहे ते वेळेत आवरलं छान वाटतं. कामाला थोडासा लेट झाला की मग आणि गोड लागेना ना पाणी गोड लागेना असं आहे माझं. तर इकडं कपडे अगोदर मी टाकत आहे. आणि कसं आहे, ऊनही जास्त वेळी तर राहत नाही. आता पोर्समध्ये ऊन येत आहे आणि इकडं तारावरती ऊन अजिबात नाही आहे, म्हणजे ह्या भीतीची सावली पडते तिकडं आणि कपडे लवकर वाळत नाहीत. म्हणून मी थोडंसं लवकर कपडे जे आहेत मशीनला लावते आणि पटकन उन्हाला टाकत असते, कारण कपड्याचं एक वेळा काम झालं की मग असं वाटतं की अर्धं काम आपलं संपलेलं आहे. आणि आता तरी बघा, हातानं कपडे धुवायचे आणि मशीनला लावायचं, तरी पण ते पण होत नाही. कुठल्या कामामध्ये मी व्यस्त असते आणि ही कामं माझी मागं पडत आहेत. तर असं होतं कधी काहीतरी आपण एक्स्ट्राची कामं काढली, म्हणजे आज रविवारची पूजा वगैरे मला मांडायची होती, त्यामुळे थोडासा मला लेट झालेला आहे. तर सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत आणि हवा खूप भयानक येते, त्यामुळे मी इकडे 2-2 चिमटे लावले एका कपड्याला, कारण जास्त हवा आली की एक कपडा मला भेटेना असं होतं. तर सगळे चिमटे वगैरे लावून मी कपडे उन्हाला टाकलेले आहेत. टी व्ही इकडे लावलेले आहे, म्हणजे दिवसभर चलत असते, माझी साथीदार आहे. तर ही सगळी कामं झाल्यानंतर मी थोडा वेळ बसलेली आहे टी व्ही पाहत. म्हणजे ही कामं दिवसभर करून असा थकवा येतो ना की असं वाटतं की थोडंसं रिलॅक्स बसावं, थोडंसं शांत बसावं. किती धावपळ करायची दिवसभर, किती धावपळ करायची. आणि तुमचे कमेंट पण येत असतात, ताई स्वतःची काळजी घे, किती धावपळ करते दिवसभर. तर हो, तुमचे असे कमेंट वाचले ना मला खरंच खूप छान वाटतं, माझं हृदय भरून येतं, खूप छान वाटतं. असे सुंदर कमेंट करत जा. तर टी व्ही पाहत बसलेली होते आणि तितक्यात लक्षात आलं की दीपकच्या फोटो आलेले आहेत, म्हणजे जे आम्ही सत्कार कार्यक्रम ठेवलेला होता तेव्हा व्हिडिओ पण बनलेला आहे, फोटो पण काढलेले आहेत. तर ते फोटो तयार होऊन आता आलेले आहेत. म्हणजे ॲल्बममध्ये किती फोटो टाकले आहेत, फक्त 150, आणि जे बाकीचे आहेत सगळे पेनड्रॉमध्ये दिलेले आहेत, म्हणजे 600-700 असे फोटो आहेत. आणि तितके अल्बममध्ये आम्ही टाकलेले नाही, फक्त 100-150 अल्बममध्ये फोटो आलेले आहेत, तेच मी बघत आहे. तर हेच अल्बम आहे, छान पॅकिंग आहे, बघू शकता तुम्ही. कुठेही ठेवलं तर व्यवस्थित राहणार आहे, काही खराब होणार नाही आहे. तशी बॅग वगैरे त्याच्यासोबत आलेली आहे. तर इकडे बघत आहे मी. तर अशा पद्धतीने, म्हणजे मी म्हणलेलं होतं की सेपरेट फोटो काढा, पण काय केलेलं आहे त्या भैयानं, म्हणजे छान पण वाटत आहे असंच. म्हणजे मी जसं अगोदर आपले फोटो येत होते ना अल्बममध्ये, सगळे सेपरेट राहायचे, पण हे काय केलेलं आहे, एकाच पानावरती 3-4 फोटो असे टाकलेले. छान केलेलं आहे, छान वाटत आहे. म्हणजे अगोदरला मी बघितलेलं नव्हतं, तर विचार आला की हे कसं वाटेल, म्हणजे एकाच पानावरती 3-4 फोटो, तितकं व्यवस्थित वाटतं की नाही, पण छान वाटत आहे. तर फोटो वगैरे बघितले, एकदम मला तेव्हाचीच आठवण आली, दीपक जेव्हा होता, खूप दीपकची आठवण आली, मला रडू पण आलं सगळ्या फोटो बघितल्यानंतर. म्हणजे सगळ्या ज्या आठवणी आहेत ना परत ताज्या झाल्या मला, म्हणजे एक वेगळ्या जुन्यात मी गेलेली होते. तर हे अल्बम आहे अशा पद्धतीनं. तर आता फोटो बघून झालेले आहेत, तर आता बॅगमध्ये घालून ठेवते. आणि जसं मी फोटो बघत होते ना तितक्यात पाहुणे आले. मी व्हिडिओ काही बनवलेला नाही त्यांचा, म्हणजे यांचे मामा मामी नांदेडचे आणि त्यांचा मुलगा सुनबाई सगळेजण आलेले होते. तर सगळेजण आल्यानंतर थोड्या वेळा मी बोलत बसलो. नंतर मी नाश्ता बनवला, म्हणजे जेवण वगैरे करायचं, तर म्हणजे ते जेवण करूनच आले होते, दुसऱ्या गावी गेले होते आणि जाता जाता आमच्याकडे आलेले होते. तर म्हणत होते की जेवण वगैरे झालेलं आहे, म्हणून मी थोडासा नाश्ता केलेला होता. म्हणजे ते पण नगच म्हणत होते, तरी पण बघा आता आल्यानंतर तसं जायला म्हणजे ठीकही वाटत नाही, म्हणून मी म्हटलं थोडंफार बनवते. आणि थोडीशी जास्तच मी मुरमुरे भिजत टाकलेले होते, तर त्यामधले मी थोडीशी ठेवलेत भिजवलेले, म्हणजे नंतर आपण तडका देऊन खाल्लं तरी पण चालतं, कारण एकत्र मी खूप सारं बनवलेलं नाही, जास्त भिजवलं. पण ते म्हणत होते की आता आम्हाला काही खाण्यापिण्याची अपेक्षा नाही, फक्त चहा बनवा, तरी पण मी बनवलेलं होतं. तर सगळ्यांचं खाणंपिणं झालेलं आहे. नंतर मी चहा ठेवला आणि बघू शकता इकडे गॅसची काय अवस्था झाली, चहा पूर्णपणे उतू गेलेला आहे. कारण कसं आहे, पाहुणे आल्यानंतर फक्त किचनमध्येच आपण राहिलो तर त्यांना बोलणार कोण, असं पण आहे. म्हणजे दिनेश आणि दिनेश पप्पा दोघंही गॅरेजमध्ये होते, नंतर हे घरी आले, तोपर्यंत तरी पाहुण्यांचा पाहुणचार करणं गरजेचं आहे मला. म्हणजे स्वयंपाक म्हणजे इकडेही बघायचं आहे आणि तिकडेही बघायचं आहे, दोन्ही कामं. मग त्यामध्ये थोडंसं इकडे दुर्लक्ष झालं आणि पूर्ण दूध चहा ज्यांना थोडंसंही दुर्लक्ष झालं की ते त्याचं काम करतो, पूर्ण उतू गेलेलं होतं. तर असं नंतर मी चहा वगैरे दिलं. मग आता गेलेले आहेत, ते गेल्यानंतर बघू शकता किती भांडे झालेले आहेत तिथं, म्हणजे थोडेफार अगोदरचेही होते. तर सगळेच भांडे मी इकडं अगोदर स्वच्छ धुवून घेते, म्हणजे किती भांडे असो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे, मग त्यानंतर घासायला घ्यायचे. खूप झटपट होता, जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि जसं आता किचन काउंट आपलं छोटं आहे, तर इथं खूप सारे भांडे झाले, तर थोडंसं असं वाटतं ना की भांडी तर क्लीन होणारच नाही आहेत, पण अशा पद्धतीने करायची किती भांडे हो पटकन क्लीन होतात. तर इथं खिडकीतनं मी बघितलं की तिथं आग लागलेली आहे, म्हणजे लावलेले आहेत कोणीतरी, ते जाळ लावलेलं आहे खिडकीला. म्हणजे तिथं जे मोठं मावळ म्हणतात बघा, त्याला काय म्हणतात,
ते म्हावळ बसलेलं आहे त्यामुळे लावलेलं असेल, म्हणजे शाळा आहे, लहान मुलं बसतात तिथं म्हणून तिकडं ते चालू आहे, आरडाओरडा त्यांचा गर्दा चालू आहे. तिकडं खिडकीतनं बाहेर मी बघितलं आणि इकडे दिनेशचं काय धावपळ चालू आहे, तर मांजराचं पिल्लू आलेलं आहे. तर त्या पिल्लाला काय करतं, आतमध्ये घेतं, दार खिडकी सगळं बंद करतं, म्हणजे ते बाहेर जाऊ नये आणि नंतर त्यासोबत खेळतो. मग ते पिल्लू खेळत नाही, घाबरून जातं. मी म्हटलं तेच त्याला सोडून द्या, अगोदर घाबरलेलं आहे ते, कारण एकदम दार खिडकी बंद केली ते एकदम घाबरलं. दूध ठेवलं, दूधसुद्धा पित नव्हतं. नंतर सगळं उघडला मग गेलेलं आहे. तर थोडा वेळ याची मस्ती अशी चालू होती, तोपर्यंत भांडे पण क्लीन झालेले आहेत. आणि रविवारची पूजा इव्हनिंगला उतरवायची असते, पण पाहुणे वगैरे आलेली होती त्यामुळे उतरवली नव्हती. तर आता दिनेशला म्हटलं की पूजा उतरव, मी आरती केलेली आहे. तर दिनेश पूजा उतरवलेला आहे, तोपर्यंत माझी सगळी कामं आवरलेली आहेत. म्हणजे थोडीफार मुलांची मदत घेतली ना छान वाटतं, म्हणजे दिवसभर आपली एकटीची धावपळ खूप होत असते ना. तर आता भाज्या पण घेऊन आलेल्या दिनेश येतेवेळेस, तर ह्या भाज्या सगळ्या मी काढलेल्या आहे. भाज्या निवडून ठेवणार आहे, म्हणजे मेथीची भाजी मॉर्निंगला करायची आहे मला, आणि तेव्हा आपण ते निवडून घेतलं आणि करायला घेतलं थोडासा वेळ जास्त, म्हणजे वेळखाऊ काम आहे हे. तर म्हणलं थोडीफार तयारी आताच करून ठेवायची. तर दिनेशला इकडे मिरच्याही दिलेल्या आहेत आणि मेथीची भाजी दिलेली निवडण्यासाठी, म्हणजे मोठं काम हे आमच्या राजकुमारला दिलेलं आहे. तोपर्यंत मी इकडे इडलीसाठी बेटर बनवून ठेवणार आहे. म्हणजे मी मॉर्निंगलाच इडली बनवण्यासाठी तांदूळ, मेथी दाणा आणि उडदाची डाळ भिजत घातलेले आहे, आणि हे व्यवस्थित भिजलेलं आहे. म्हणजे मी सकाळी लवकरच भिजत घातलेलं होतं, आणि आता थंडीची दिवस आहेत त्यामुळे हे 8 तास किंवा 12 तास तरी भिजणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच व्यवस्थित हे बेटर फुललं जातं. तर इकडं हे घेतलेले आहेत सगळे मी, आणि स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सगळेही एकत्र करणार आहे जिन्नस, म्हणजे एक आपण वाटण केलं तर व्यवस्थित वाटले जाणार नाहीत, म्हणून मी सगळे जिन्नस स्वच्छ धुवून एकत्रच करणार आहे. तर इकडे घेतले आहेत आता पोहे. तर मेजरमेंट सांगेन तुम्हाला, तर 2 गिलास मोठा तांदूळ घेतलेला आहे, 1 चमचा मेथीदाणा टाकलेला आहे. त्या तांदळामध्येच टाकून मी स्वच्छ धुवून भिजत घातलेलं होतं, आणि या हिशोबानं उडदाची डाळ अर्धा गिलास घेतलेला आहे, पोहे पण अर्धा गिलासच घेतलेला आहे मी. तर पोहे आपल्याला अगोदर भिजवण्याची काही गरज नाही, पोहे अगदी 5 मिनिटात झटपट हे भिजले जातात. त्यामुळे आताच मी ते पोहे स्वच्छ धुवलं आणि थोडं वेळ पाणी टाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे मी तांदूळ, उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेत आहे. तांदळाला जास्त धुवायची काही गरज नाही, पण उडदाच्या डाळीमध्ये 1-2 सालारतात, कारण घरची बनलेली ही डाळ असते, त्यामुळे थोडंसं घासून उडदाची डाळ धुवून घेते आणि सगळे जिन्नस एकत्र करते आणि वाटण करून घेते. मग त्यानंतर स्वयंपाक येते, म्हणजे आज स्वयंपाकाचं तितकं तामझाम नाही आहे. आमचा दोघांचा उपवास आहे, फक्त दिनेशसाठी मी भात बनवणार आहे आणि यांच्यासाठी काहीतरी आल्यानंतर उपमा किंवा सुशेला मी बनवून देते. तर इकडं उडदाची डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि रुळून घेत आहे, म्हणजे घरची बनलेली आहे त्यामुळे 1-2 खडे पण असतात त्यामध्ये बुडाला नाही, तरी पण बघा आपल्या समाधानासाठी मी इकडं हे रुळून म्हणजे वरच्या साईडची डाळ घेतलेली आहे, बुडाचं नाही घेतलं, आणि इकडे तांदळामध्येच टाकलेली आहे. तर सगळी डाळ धुवून झालेली आहे. आता पोहे पण यामध्येच मिक्स करत आहे मी आणि वाटण करून घेते. आणि मिक्सरची भांडी कशी आहेत ना माझ्याकडे, थोडीशी व्यवस्थित नाही आहेत, व्यवस्थित वाटतच नाही त्यामध्ये. तरी पण बघा आता ते मोठं जे मिक्सरचं भांडं आहे तेच घेणार आहे, त्यामध्येच मी हे वाटण करणार आहे, कारण छोटं घेईन तर आता भरपूर वेळ जाणार आहे त्यामध्ये, कारण चटणीचं जे एकच आहे ना तेच व्यवस्थित आहे, आणि बाकीचे 2 जे आहेत ना ते पाते त्याचे खराब झालेले आहेत, म्हणून छान असं वाटलं जात नाही आहे. आणि इडलीसाठी बेटर आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे, म्हणजे एकदम पेस्टच बनवायची आहे याची. तर इथं मोठं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे, यामध्ये मी थोडंसं जिन्नस टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलेलं, म्हणजे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम असे पातळ असंही बनवायचं नाही आपल्याला, थोडंसं जितकं होईल तितकं कमी पाणी टाकून आपल्याला हे वाटण करायचं आहे. तर इकडं मी याचं वायसर पण काढलेलं आहे, कारण जेव्हा तूप वगैरे बनवते मी, म्हणजे तूप नाही मी जेव्हा लोणी काढते ना त्यावेळेस उडतं म्हणून ते वायसर घातलेलं होतं, पण आता वायसर काढून मी हे वाटण करत आहे. आणि भांडी कुंडी सगळी क्लीन झालीत, मी खाली उचलून ठेवलं, आणखीन मी रॅकला लावलेलं नाही आहे, ते नंतर करणार आहे ते काम, कारण भांड्याचं पाणी पूर्णपणे तोपर्यंत निचरा पण होतं. तर इकडं बघू शकता हे बेटर मी बनवून घेतलेलं आहे, आणि एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, आणि पातेल्यामध्ये हे बेटर मी काढत आहे. म्हणजे आता थंडीची दिवस आहे तर व्यवस्थित फुललं जात नाही, म्हणून पसरट तोंडाचं जे भांडं असतं ना त्यामध्ये आपल्याला हे बेटर काढून ठेवायचं आहे, म्हणजे मॉर्निंगपर्यंत व्यवस्थित हे फुललं जातं. तर इकडं अशाच पद्धतीने सगळंच मी बेटर बनवून घेते. तोपर्यंत इकडं दिनेश मिरच्याचे देठ काढत आहे, झालेलं आहे देठ काढून. आता इकडं मेथीची भाजी पण निवडून देईल, म्हणजे ही छोटी छोटी कामं मुलांना करायला आवडत नाही, तरी पण बघा कधी कामं जास्त असतात त्यावेळेमध्ये मी दोघांनाही सांगत असते, दीपक असो दिनेश असो दोघांनाही मी ह्या कामात घेते की माझी थोडीफार मदत करा, कारण जास्त कामाचा लोड आला तरी पण बघा आपल्याला थोडी चिडचिड होते ना, तर मुलं करतात मदत त्यामुळे काही वाटत नाही. आणि असं नाही की हे काम मुलीनंच करावं, असं काही रूल्स नाही आहेत माझ्याकडे, मी दोघांनाही कामं लावत असते, मुलगा असो मुलगी असो, कामच असतात, किचनचे असो बाहेरचे असो. तर करत आहे दिनेश. तोपर्यंत इकडे मी बेटर बनवून घेतलेला आहे, आणि मी जसं मग तुम्हाला म्हणलं की हे भांडे माझे व्यवस्थित नाही आहेत, आणि शेवटला या मोठ्या भांड्याने दगा दिला आम्हाला, त्याचं पातं जे आहे ना ते तुटून बाजूलाच झालेलं आहे. तर मी छोटं घेतलं जी चटणीचं आहे, त्यामध्ये 3-4 बॅचेसमध्ये इकडं मी
हे इडलीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जी स्क्रू असतो ना त्याचा, ती निघून त्या बॅटरमध्येच गेला आणि ते शोधत आहे मी, म्हणजे ते कुठे इडलीमध्ये येईल त्यामुळे ते काढलेलं आहे मी शोधून शोधून. नंतर हे जे आहे ना छोट्या भांड्यामध्ये काढून मी हे सगळं इडलीचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे थोडंसं तामझाम आहे. जेव्हाही मी तांदूळ भिजत घालते ना असाच प्रॉब्लेम, असंच हे होतं, म्हणजे ते पाते व्यवस्थित नाही आहेत. आता मला वाटतं की मिक्सरच नवीन घ्यावं लागणार आहे, कारण एकही भांडी व्यवस्थित नाही. मिक्सर व्यवस्थित चालतं पण भांडे व्यवस्थित नाही आहेत त्याचे. आणि घेऊन मी खूप दिवस झालेला आहे, खूप जुनं झालेलं आहे. तर आता बघूया, आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन त्यावेळेत मिक्सर, तरी मिक्सर कसं आहे ना आपल्याला लागणारच आहे. मिक्सर नाही ते कुठलीही कामं होत नाही आहेत, कारण आता एक सवय झालेली आहे आपल्याला. तर इकडं हे सगळंच बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. आणि या बॅटरमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, फक्त खाण्याचा सोडा टाकून मी झाकून ठेवणार आहे. मीठ टाकल्यानं काय होतं, याला आंबटपणा येतो, त्यामुळे मीठ टाकायचं नाही आहे. तर इकडं पाव चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे, यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, फक्त पाव चमचा मी घेतलेला आहे. छान मिक्स केलेला आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आणि तर रात्रभर याला म्हणजे रेस्ट द्यायचा आहे आपल्याला. मॉर्निंगलाच बघायचे त्याच्या हालचाल कसे झालेले आहेत, म्हणजे आपल्याला बार बार याला डिस्टर्ब करायचं नाही आहे. तर इकडे छान मी मिक्स केलेला आहे आणि झाकून ठेवायचं आहे. म्हणजे असं पसरट टोनाचं भांडं घेतलं ना व्यवस्थित बॅटर फुललं जातं. तर झालेलं आहे. किचनची अवस्था यावेळी खूप बिघडलेली आहे. म्हणजे थोडंसं काय झालं ना, ते छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, नंतर मोठं दोन्ही घेतले, त्यामुळे थोडंसं सांडालुंडाई झालेलं आहे आणि खूप सारे भांडी झालीत. म्हणजे आत्ताच मी भांडी क्लीन केली होती, तरी पण आता हे बॅटर बनवलं खूप सारे झालेले आहेत. तर अगोदर सगळी भांडी मी क्लीन करून घेते, मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत दिनेशने इकडे मेथीची भाजी निवडलेली आहे, कोथिंबीर पण निवडलेली आहे. तर भाज्या पण आता भरून ठेवायच्या आहेत. आणि इकडे हिरव्या मिरच्या मी अगोदर एका डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे ज्या अगोदरच्या होत्या त्या थोड्याफार आहे त्यामध्ये, त्या पण एका प्लेटात काढून घेतल्या. आणि या डब्यामध्ये ज्या आता देठं काढलेली ते मिरच्या मी भरून ठेवते. म्हणजे मिरची कधीही बघा देठासही ठेवू नये, म्हणजे जास्त दिवस टिकत नाही, खराब होतात, नासायला लागतात ते मिरच्या. त्यामुळे अगोदर मिरची देठ काढून ठेवायचं, म्हणजे मिरची देठ काढायचं, स्वच्छ धुवून पूर्ण पाणी हाडकल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं. पण यावेळेत मी मिरची धुवलेली नाही, फक्त देठ काढलेले आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. जेव्हाही करायला घेऊ त्यावेळेत मी धुवून घेणार आहे. तर इकडं अगोदर मी किचन स्वच्छ करून घेत आहे, म्हणजे थोडंसं पडलेलं आहे इकडं, ते इडलीचं बॅटर वगैरे पडलेलं आहे, त्यामुळे स्वच्छ मी पुसून घेतलं. आणि भांडे अगोदर मी क्लीन करून घेते, मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. कारण एक 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 भांडे होणं खूप सारे होत आहेत नंतर, त्यामुळे आता म्हटलं हे अगोदर इथे भांडे क्लीन करायचे, मगच दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. तर इकडं दिनेशला म्हटलं तोपर्यंत दिवाही लाव, म्हणजे मी आज किचनमध्येच गुंतलेले आहे. तर दिनेश दिवा पण लावत आहे, म्हणजे खूप सारी कामं आज दिनेशनं केलेली आहेत. मेथीची भाजी निवडला, मिरची देठ काढली, पूजा उतरवलेला आहे, परत इकडं देवाला दिवा पण आता तो लावत आहे. तोपर्यंत ही भांडी सगळी मी क्लीन करून घेतलेले आहेत. म्हणजे किचनमध्ये ना एकदम छोटी 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 कामं आपली दिवसभर चलत असतात, कितीही करा निघत जातात, अशी ही आपली कामं चलत असतात. इकडं सगळे घासून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि दीपकचे फोटो तरी मी बघितले, पण व्हिडिओ बघायचा राहिलेला आहे. म्हणजे व्हिडिओ पण आलेला आहे, पण व्हिडिओ मी टी व्हीला कनेक्ट करूनच बघणार आहे. म्हणजे मोबाईलमध्ये पण चालतो, तरी पण बघा टी व्हीला जे बघण्याचा आनंद येतो ना टी व्हीवरती, ते मोबाईलमध्ये बघण्यामध्ये येणार नाही. त्यामुळे मला ते कनेक्ट करता येत नाही, म्हणून मी दिनेशचा वेट करत होते आणि नंतर मी लागलेली माझ्या कामामध्ये. तर आता उद्या बघणार आहे, म्हणजे टी व्हीला कनेक्ट करूनच आम्ही ते व्हिडिओ बघणार आहोत. तर इकडे सगळेच भांडे मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि अगोदरचे पण क्लीन झालेत, म्हणजे टोपलं गच्च भरलेलं आहे. नंतर मी ते रॅकला लावणार आहे. आता पटकन मी भात बनवते दिनेसाठी, म्हणजे जास्त स्वयंपाकाचा तामझाम नाही आहे. म्हणजे दिवसभर ही कामं चालली माझी, म्हणजे पाहुणेही आले त्यामध्ये आणि दिवसभराची जी कामं आहेत त्याला पण आज मला लेट झालेला होता. तर असं चालत असतं. नंतर कपडे वगैरे काढले, फोल्ड करून ठेवले, ह्या अशीच कामं आपली चालत असतात. आणखीन एक इस्त्री करायची राहिलेत कपडे, त्याला आता बघूया कधी मुहूर्त लागेल. तर असो, कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. तर सकाळची वेळ आहे. सगळ्यांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर अगोदर तर मी सगळी मॉर्निंगची कामं आवरून घेतलेले आहेत. अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं, ही सगळी माझी कामं आवरलेली आहेत. फुलं पण घेऊन आलेली आहे, देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत. म्हणजे आपली दिवसाची सुरुवात देवदर्शनापासून झाली ना, खरंच खूप छान आपला दिवस जातो. आता बघू शकता किचनवरती किती पसारा आहे. म्हणजे आणखीन मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली नाही आहे, तरी पण पसारा इतका कसा, कारण मी बनवलेला आहे चहा माझ्यासाठी आणि यांच्यासाठी बनलेला आहे रागी. तर हे रागी खाऊन गॅरेजला गेलेले आहेत आणि मी चहा पिऊन माझ्या कामात लागलेली होती, कारण थंडी खूप आहे ना, त्यामुळे मॉर्निंगला मी डिकाशन चहा करून पित असते. आणि दिनेश गेले रनिंगला, तर कधी दूध असलं तर दूध देत असते पावडर टाकून, नाही तर खारीक वगैरे आणून ठेवलेले आहेत ते खायला घेतो आणि गेलेला आहे. कारण आता मुलं जे आहेत ना जास्त कसरत करतात, जास्त त्यांची धावपळ होते, म्हणजे रनिंग वगैरे करणं त्यामध्ये ताकदीची गरज आहे. मग त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करून ठेवणं किंवा खारीक वगैरे आणून ठेवणं, दूध ठेवणं हे गरजेचं असतं. मग मॉर्निंगला दिलेला आहे, तो घेऊन गेलेला आहे, आणखीन आलेला नाही, म्हणजे थोड्या वेळाने येईल दिनेश, आल्यानंतर दूध वगैरे घेऊन येईल.
तोपर्यंत मी इकडे इडलीची तयारी करून घेते. म्हणजे आज काय बनणार आहे याची जी तयारी आहे ती मी कालच करून ठेवली आहे. त्यामुळे आता यावेळेत मला विचार करण्याची काही गरज नाही. म्हणजे आता कसं आहे ना, मॉर्निंगला मुलं शाळेत जातात. म्हणजे आता आपल्या घरी लहान मुलं नाहीत, म्हणजे मी सगळ्यांचं सांगत आहे. शाळेत जातात इतका गोंधळ मॉर्निंगला होत असतो ना, मग त्या ताईंना मी सांगत आहे की मॉर्निंगचं जे हे आहे स्वयंपाक पाण्याचा विचार रात्रीच करून ठेवावं. मग बघा तुम्ही मॉर्निंगला आपल्याला खूप हेल्प होते. म्हणजे कसं आहे, विचार करून करण्यामध्ये थोडासा वेळ जास्त जातो. आपण विचार करून ठेवलं, थोडीफार तयारी करून ठेवली तर आपलं काम जे आहे ना झटपट होतं. तर इकडे बघू शकता इडलीचं बेटर एकदम छान असं फुललेलं आहे. म्हणजे या बेटरचं इडली बनवा, आप्पे बनवा, डोसे बनवा, एकदम परफेक्ट बनतात. बेटर परफेक्ट तर त्याच्या काही वस्तू बनवा तुम्ही ते परफेक्टच बनणार आहेत. तर आज मी इडलीसोबत सांबार बनवणार आहे आणि ताजनाची चटणी पण बनवणार आहे. कारण चटणी खाल्ल्यानं काय होतं, नंतर ढेकरा येतात. त्यामुळे मला आवडत नाही. बाकींचे सगळे खातात. फक्त मला जे आहे ना ताजनाची चटणी जी आहे ना खात वेळेस छान लागते, पण नंतर दिवसभर ढेकरा येतात त्याच्या. त्यामुळे मी आज सांबार बनवत आहे. सांबार इतकं छान, साधं सिंपल पण खूप छान टेस्टी आहे. एकदम असं वाटतं ना हॉटेलमधून आपण मागवलेलं आहे, आपण घरी बनवलेलंच नाही. इतकं छान टेस्टी बनतं. तर इकडं अगोदर तर मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि भाज्या काढून घेत आहे. जितक्या भाज्या तितक्या टाकून आपल्याला करायचे आहेत. आज माझ्याकडे काय काय आहे, गाजर आहे, दुधी आहे, टोमॅटो आहे, कांदे घेणार आहे. तर कशा पद्धतीने मी सांबार बनवलं, कशा पद्धतीने इडली चटणी बनवली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.